ते सत्य नाही. त्याच्यामध्ये फक्त माणूस आहे. त्या माणसाला कसं दैवी रूप देता येतं, कशा पद्धतीनं स्वतःला विश्वाच्या केंद्रस्थानी आणता येईल, पृथ्वीला केंद्रस्थानी आणता येईल, एवढंच आहे. त्याच्यामध्ये सत्य काहीही नसतं. उलट विज्ञानामध्ये जेवढा पुरावा तेवढा विश्वास. बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की ग्रहतारे, राशी भविष्य हे मानवी जीवनावर परिणाम करतात. तसं नाही आहे. वैज्ञानिकांनी सिद्ध केलं आहे की ग्रहतारे आपल्या जीवनावर कुठलाच चांगला किंवा वाईट परिणाम करत नाही. त्यांचा आपला तसा संबंध नाही. त्यामुळे ज्योतिषशास्त्र जे आहे ते सूड आहे, म्हणजे खोटं आहे. हा अनेकदा सिद्ध झालेलं आहे. ते माणसांचं कसं आहे ना, आजारी असलं दवाखान्यात जायचं, पण धर्माला मोठं मानायचं. प्रार्थना म्हणजे त्यांचे ते धर्मस्थळ असतात त्यांना मोठं मानायचं. काही वाद भांडण झाले तर न्यायालयात जायचं, पण धर्मस्थळांना मोठं मानायचं. शिक्षण घ्यायचं असलं तर शाळा कॉलेजांमध्ये जायचं, पण धर्मस्थळांना मोठं मानायचं. म्हणजे ज्या गोष्टीचा उपयोग आहे त्या गोष्टींना कमी लेखून ज्या गोष्टीचा शून्य उपयोग आहे तिला विनाकारण महत्त्व दिलं जातं. भारतामध्ये धार्मिक सत्ता खूप मोठ्या प्रमाणात प्रबळ आहेत. जशी युरोपाची त्यावेळची परिस्थिती होती तशी आपली आहे. युरोपामध्ये खूप चांगले विचारवंत घडले, चांगले वैज्ञानिक घडले. त्याचं कारण त्यांनी प्रश्न विचारले, त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरं शोधली आणि तेव्हा त्यांनी ते तंत्रज्ञान अचानक नाही येत. मोबाईल, इंटरनेट हे खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. ह्या अचानक नाही येत. याचा पाया गणितामध्ये असतो, तर्कशास्त्रामध्ये असतो. खूप रिसर्च करावा लागतो. इतकं ते सोपं नाही आहे. आपण भारताने सर्व आयात केलेलं आहे. आपल्याकडे म्हटलं जातं भारताकडे की भारत हा पूर्वी विमान होतं भारताकडे, कथांमध्ये ते सापडतं. मग विमान होतं तर डॉक्टर जयंत नारळीकरांनी एक विचारलं होतं प्रश्न त्यांना, विमानाची टेक्नॉलॉजी आहे म्हणजे आपल्याकडे विजेची टेक्नॉलॉजी असली पाहिजे. आणि त्या काळात म्हणजे जुन्या काळात तुमचं ते देवा वगैरेंचे काळ असतील त्यावेळेत वीज होती असं तर कुठंच दिसत नाही. बरं, त्याचीही एक प्रोसेस असते की कशा पद्धतीने वीज निर्माण करावी. म्हणजे सायन्समध्ये प्रत्येक गोष्टीला एक डॉक्युमेंटरी पुरावा असतो.